मंत्री गिरीश महाजन आम्ही एकही झाड तोडणार नसल्याचं सांगतायत. म्हणजे आम्ही मुळासकट 10 वर्षांखालची झाडं काढून इतरत्र लावू असा त्यांचा दावा आहे. पर्यावरणाच्या भाषेत याला वृक्षतोडच म्हटलं जातं आणि अशा प्रकारे रिप्लांट झाडांचं जगण्याचं प्रमाण फार कमी आहे. बीडचं हे उदाहरण पहा. गेल्या 7 ऑगस्टलाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सरकारनं एकाच दिवशी 30 लाख झाडं लावली. एक अनोखा रेकॉर्ड असल्याचा मोठा इव्हेंट सरकारकडून करण्यात आला. पिंपळ, वड, चिंच असे असंख्य झाड लावले. आता तिथे प्रत्यक्षात फक्त झाडांच्या काड्या उरल्यात. त्याच ठिकाणी पर्यावरण प्रेमींनी आंदोलन करत सरकारच्या वृक्ष लागवडीवर सवालही उपस्थित केलाय. अजितदादांनी लावलेल्या वृक्षांच्या झाल्या काड्या. दुसरा विरोधाभास म्हणजे तपोवनातल्या झाडांच्या मोबदल्यात सरकार हैदराबादवरून 15,000 झाडं आणत आहे. त्यावरही सयाजी शिंदेंनी सवाल उपस्थित केलाय. धक्कादायक म्हणजे आम्ही 15 फुटांची 15,000 झाडं हैदराबादवरून आणत असल्याचा दावा मंत्री महाजन करताय. ही झाडं तपोवनातल्या झाडांच्या मोबदल्यात नाशिकमध्ये लावली जाणार आहे आणि 15 फुटांच्या झाडांसाठी नाशिकमध्ये 2 ते 3 फुटांचे खड्डे खोदण्यात आले होते. हा सारा प्रकार नाशिककरांनी समोर आणल्यानंतर पुन्हा खड्डे खोदू असं सरकार सांगतंय.